जय हिंद. मी आहे सोहम. मी सध्या महाराष्ट्र कारागृह विभागात ॲज अ क्लर्क म्हणून कार्यरत आहे. तुम्ही सध्या आहात विभा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आणि आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो आणि तो रिझल्ट कधीपर्यंत येऊ शकतो. आणखी या व्हिडिओत चर्चा करायची आपल्याला ती म्हणजे कंबाईनच्या मेंटरशिप प्लॅनविषयी. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर पहिली गोष्ट MPSC कंबाईन बी आणि सीचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो. आणि मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ग्रुप बीचा कट ऑफ अंदाजे 52.5 किंवा 52च्या आसपास लागू शकतो. त्याच्यानंतर जागा पण बऱ्याच वाढलेल्या आहेत. त्यानंतर ग्रुप सीमध्ये पण 3 प्रश्न बदललेले आहेत, जागा पण वाढलेल्या आहेत. तर बी आणि सीचा जी कट ऑफची वाट पाहत आहेत, मला वाटते ज्यांचा स्कोर 50+ आहे, म्हणजे टेंटेटिव्ह सांगायचं झालं तर मला वाटतं बीचा कट ऑफ 52च्या आसपास जाऊ शकतो आणि सीचा कट ऑफ 54-55च्या आसपास जाऊ शकतो. त्याच्या पुढे जे आहेत ते तर मला वाटते त्याने कन्फर्म मेन्सचाच अभ्यास करावा. पण दुसरा प्रश्न होता याच्यात कट ऑफ कधीपर्यंत लागू शकतो. आत्तापर्यंत कट ऑफ लागणं अपेक्षित होतं, परंतु 2.5 महिने होऊन गेलेत. आपली 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला एक्झाम झाली होती. जवळपास 2.5 महिने होऊन गेलेत. आतापर्यंत कट ऑफ लागला पाहिजे होता. राज्यसेवेचा पण प्रीचा रिझल्ट खूप लेटनं लागला होता. कदाचित या आठवड्यात तर हा निकाल लागलाच पाहिजे, कारण आत्ता आपल्याला बीसाठी फक्त 2.63 दिवस मेन्ससाठी शिल्लक आहेत आणि कंबाईन ग्रुप सीच्या मेन्ससाठी 84 दिवस शिल्लक आहेत. त्याच्यानंतर 2026च्या ज्या प्रिलिम्स पाहिल्या तर बीसाठी 91 दिवस शिल्लक आहेत आणि ग्रुप सीसाठी 117 दिवस शिल्लक आहेत. सगळ्यांचा सिलेबस सेम आहे. तर आपण या अगोदर पाहिलं होतं की MPSCनं जवळपास 45 दिवस कमी असतानासुद्धा कट ऑफ जाहीर केलेला होता. 45 दिवसांच्या पेक्षा नंतर जर कट ऑफ जाहीर केला तर त्यावेळी आपल्याला एक्झामसाठी दिवस वाढवून देताना पाहिलेलं आहे आपण. परंतु आत्ता अडचण काहीच वाटत नाही, म्हणजे ग्रुप बी आणि सीचा कट ऑफ डिक्लेअर करण्यासाठी. कारण काही विषय नाहीत, काही आंदोलनं नाही आहेत किंवा अजून असे काही प्रश्न तयार नाही झालेत ज्याच्यामुळे रिझल्टला लेट लागेल. मला वाटतं जी आपण प्रिलिम्स पास झाल्यानंतर सगळ्यांची नावं आता रिझल्टमध्ये टाईप करून येतात. बहुतेक ते टायपिंग करायसाठी त्यांना जास्त वेळ लागला असेल किंवा ऑलरेडी रिझल्ट तयार पण असेल, जो या आठवड्यात लागून जाईल. तर आपले 2 प्रश्न झाले, कट ऑफ किती लागू शकतो आणि कधीपर्यंत लागू शकतो. मला वाटतं या आठवड्यात तर 100% लागून गेलाच पाहिजे, कारण दिवस पण फार कमी आहेत. 60च दिवस राहिलेत आता. त्याच्यानंतर मेंटरशिप प्रोग्राम सुरू करण्याचा आमचा विचार आहे. तर तो प्युअरली कंबाईनसाठीच असेल. कंबाईन ग्रुप सी, ग्रुप बी यांच्या 2026च्या प्रिलिम्स आणि आत्ता होणाऱ्या मेन्ससाठी. तर तो कधीपासून सुरू करायचा आहे किंवा त्याची फी किती असेल किंवा तो फ्री असेल, याच्याविषयी जर तुम्हाला काही मतं मांडायची असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता. ज्यावेळी कंबाईन बीचा कट ऑफ डिक्लेअर होईल या आठवड्यात, त्याच्यानंतर आपण लगेचच मेंटरशिपविषयी बोलू. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब.